पण माझी तुम्हाला विनंती आहे, मी आज तुम्हाला सांगतो के हॉस्पिटल सुरू करण्याच्या करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत, हसन कोल्हापूरचे, आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेन. माझे बाकीचे सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यातला मार्ग काढता येईल. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली गायकवाडींचा होता, पद्माकर जगदाळेंचा होता, इतर आमच्या सगळ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा होता. आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला हे जुनं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये काही नवीन उपकरणं आपल्याला घ्यावी लागतील, काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील. त्या आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वे करू आणि त्याचा उपयोग माझ्या मिरजेच्याही लोकांना होईल, कुपवाडच्याही होईल आणि आजूबाजूच्या सांगली आणि इतर परिसरातल्या लोकांना देखील होईल. माझ्या मिरज शहरी आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल, त्यामध्ये आपल्याला कुठले महत्वाचे निर्णय घेता येतील. मित्रांनो, मी का सांगतो, सॉरी मला वाटतं एक मिनिट अरे मला वाटलं आपण ठीक आहे. अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई बोलतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते, सभा सोडतील तेवढंच दाखवतील कसा आम्ही. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारात, मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मंडळाला नाराज करणार. मित्रांनो, हे काम करत असताना या सगळ्या गोष्टीच्या करता आपल्याला मी काय बोलतोय, काही महानगरपालिका हे जिल्ह्याचं ठिकाण आणि इथं या सुविधा मिळायला गेल्या पाहिजे. मिरज शहरामध्ये हे आपल्याला करावं लागेल. वयस्कर लोकांना तिथं थांबता यावं, तिथं काही वेळ घालवता यावा, त्याकरता एक प्रशस्त सुंदर सामान्य तरुण विशेषतः खेळाडूंच्यासाठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सर्वांसाठी सर्व सोयी सुविधांच्या युक्त असा अत्याधुनिक क्रीडांगण त्याकरता मदत लागणार आहे. आज काय झालंय मला कळत नाही. अजितराव, मी जो मुद्दा काढतोय तो मुद्दा एकटा पैशाचा येतो, निधीचा. हे अर्थ खातं माझ्याकडे. मी आता अल्पसंख्याक माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या. तुमचं पवित्र असं बहुमोल मत उद्याच्या 15 तारखेला पॅनल टू पॅनल, हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका. तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं. एकदा आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो, आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे माझा आजमबाई काही इथला. सॉरी मला वाटलं एक मिनिट रे, अरे काम मला वाटलं आजमबाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा. ठीक आहे. अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई मोडतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते. ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा मोडतो. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारातले. मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मंडळाला नाराज करणार नाही. मित्रांनो, एकंदरीतच हे काम करत असताना तर इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, बायोटेक्नॉलॉजीचं आता झालेलं आहे. आम्ही कृषी 500 कोटी रुपयाची तरतूद केली. नवीन बजेट 2 पैसे आल्याशिवाय मार्केटमध्ये 2 पैसे येणार नाही. मार्केटमध्ये चालल्याशिवाय व्यापारात आली पाहिजे. या पद्धतीचं काम करू. भयमुक्त आणि नशामुक्त शहर तयार करणारे कारखाने, केमिकलचे कारखाने जिथे आहेत ना, तिथेही काही प्रकार चालतात. तिथं आम्ही त्या ठिकाणी गाडी टाकतो आणि गाडी टाकल्यानंतर ते पकडतो. आज सुसंस्कृत युवा पिढी ही घडवण्याच्या व्यवस्था चांगला असला पाहिजे. नशामुक्त शहर हे राहण्यासाठी सुरक्षित, त्याबद्दल आपण अजिबात त्या ठिकाणी काळजी करू नका. आणि ह्या समाजाच्या अल्पसंख्याक विभागामध्ये जे जे जाती येतात त्यांच्या प्रतिनिधींना उद्याच्या निवडणुका संपल्यानंतर मी मुंबईमध्ये मीटिंग घेणार आहे आणि
त्यांना बोलवणार आहे, त्याच्यातल्या काही आमदारांना पण बोलवणार आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.